लोकशाही पॉडकास्ट मध्येच केलेल्या वक्तव्याची आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या बारामतीतल्या बिग फाईट बद्दल सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय। सुनेत्रा पवारांना जर भाजपची चुकीची धोरणं मान्य असतील तर लढाई करावीच लागेल असं मोठं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे करतायत। अर्थात निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच्या सगळ्यात मोठ्या मुलाखतीत लोकशाही पॉडकास्ट मध्ये खासदार सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय। ऐकूया आपण। पण विरोधक जेव्हा घरातलेच असतात तेव्हा ही वैचारिक लढाई माझ्याशी, माझी जी वहिनींची लढाई असूच कशी शकते। त्यापेक्षा माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, त्या काही आमच्या संघटनेत अनेक वर्ष काम करत आहेत अशी काही नाही। त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी त्यांच्या पक्षाने टाकलेली आणि त्या माझ्या विरोधक होऊच शकत नाहीत। कारण काय, याचं माझ्या मनात त्यांच्याबद्दल विरोधक म्हणून नाहीच आहे भावना, कारण का त्या कधीच एवढ्या ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नव्हत्या एक। आणि माझी लढाई त्यांचीच, उद्या जर त्या म्हणायला लागल्या की या देशामधल्या सगळ्या लोकांना जे मायनॉरिटीज आहेत त्यांच्यावर अन्याय करा, हमी भाव मिळाला नाही, तर जरूर लढावी। जर कांद्याची निर्यात तिच्या बाजूनी त्या उभ्या राहिल्या की बंद झाली पाहिजे तर मग लढाई होईल। जर ते इथेनॉलला त्यांनी प्लांट्स आता जे बंद होत आहेत त्याला जर सपोर्ट केला तर लढाई होईल। माझी लढाई पॉलिसी लेवलला होईल, कारण माझी लढाई कारण का त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या चुकीच्या पॉलिसीज जर त्यांना मान्य असतील तर मग लढाई करावीच लागेल ना। कारण का ती लढाई सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे नाही आहे, भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या नीती वर्सेस जे या शेतकऱ्याच्या हिताचं आहे, ही लढाई होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।